नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। काँग्रेस पक्ष सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अडचणीत आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही, पण सध्या प्रकर्षानं अडचण काँग्रेसला जाणवत आहे ते म्हणजे सांगलीमध्ये। सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी तयारी केली असतानाही त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला गेली असं म्हणायचं की शिवसेनेने हिसकावून घेतली असाच एकूण प्रकार सुरू आहे। कारण जेव्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिला गेला तेव्हा शिवसेनेनं सांगलीवर दावा केला आणि सांगलीचा एकूण निर्णय होण्या अगोदरच शिवसेनेने तिथं पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली। त्यामुळे एकूणच काँग्रेस जन नाराज झाले। विशेषतः विशाल पाटील यांनी जोरदार तयारी केली असताना त्यांना लोकसभेला आता लढण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत। विशाल पाटील हे धुरंधर राजकारणी वसंतदादा पाटील यांचे नातू। वसंतदादा पाटील म्हणजे इंग्रजांच्या विरोधात लढले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळत महाराष्ट्रात काँग्रेसला भक्कम स्थान निर्माण करून देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। हे वसंतदादा इतके हुशार होते, जरी शिक्षण कमी असलं तरी ते IAS अधिकाऱ्यांना घाम फोडत एवढं त्यांचं ज्ञान आणि त्यांचा आवाका मोठा होता। ग्रामीण भागात काय सोयी सुविधा हवेत आणि त्याचा कसा पाठपुरावा केला पाहिजे हे भक्कम ज्ञान वसंतदादा पाटलांना होतं। वसंतदादा पाटलांच्या नंतर त्यांच्या मुलांनी चांगल्यापैकी काँग्रेसचा गड भक्कम राखला। त्यांना साथ होती पतंगराव कदम, RR पाटील यांची। मधल्या काळात 1999च्या दरम्यान काँग्रेस फुटली आणि शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना केली त्यावेळी जयंत पाटील आणि RR पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेले आणि पतंगराव कदम हे काँग्रेसमध्येच राहिले। पतंगराव कदम जो मदन पाटील यांनी काँग्रेसला सांगलीमध्ये आहे ती पार्श्वभूमी राखण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसला आहे त्या भक्कम स्थानावर ठेवण्याचा प्रयत्न केला। आता मात्र काँग्रेस सांगलीमध्ये टिकणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याचं कारणही असं, पतंगराव कदम गेल्यानंतर बऱ्यापैकी विश्वजित कदम यांनी त्यांच्या राजघराण्याची राजकीय वाटचालीची धुरा सांभाळली। विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आजही ठाम आहेत। त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत वारी केलेली आहे। जर लोकसभेची उमेदवारी काँग्रेसला मिळाली आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तरच सांगलीत काँग्रेसचं अस्तित्व भक्कम राहू शकतं असा दावा विश्वजित कदम यांनी केलेला आहे। एकूणच या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेसला सांगलीत खरंच माघार घ्यावी लागेल का आणि माघार घेतली तर काँग्रेसचं अस्तित्व राहील का असा प्रश्न आहे। एकीकडे कोल्हापुरात काँग्रेसचे 3 आमदार आहेत। काँग्रेसचा खासदार करण्यासाठी येथे तीव्र लढाई सुरू आहे। काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्यासाठी जशी कोल्हापूरमध्ये स्पर्धा लागलेली आहे, प्रचंड लढाई सुरू आहे, राजकीय लढाई सुरू आहे, तो प्रकार मात्र सांगलीत अद्याप थंड आहे। कारण काँग्रेसला उमेदवारी मिळाल्याशिवाय काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि अस्तित्वासाठीची लढाई लढणार कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। म्हणूनच सांगली आणि कोल्हापूरची तुलना करताना काँग्रेसला दोन्ही जिल्ह्यांमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या दोन्ही जिल्ह्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ हायकमांडला काही योग्य निर्णय घ्यावे लागतील। जसं काँग्रेसची उमेदवारी कोल्हापूरला दिली पण सांगलीला दिली गेली तरच काँग्रेसचं अस्तित्व पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी राहू शकतं। कारण कोल्हापूर लोकसभा उमेदवारीमध्ये शाहू महाराज काँग्रेसकडून लढत आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी सतेज पाटील, PN पाटील यांनी कंबर कसलेली आहे। ह्यात जर यश आलं नाही तर काँग्रेसला कोल्हापूर आणि सांगली जिल्हा गमावावा लागेल का काय अशी भीती काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे। म्हणूनच आज शिवसेनेबरोबर समझोता करत असताना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसला बऱ्याच कसरती कराव्या लागत आहेत। शिवसेनेला मुंबईतील लोकसभा मतदारसंघ द्यायचा आणि सांगली आपल्याला घ्यायचा असाही काँग्रेसमध्ये विचार सुरू आहे, पण त्यावर अद्याप तरी शिवसेनेचे नेते ठाम नाहीत। शिवसेनेला आपल्याला सांगलीचा मतदारसंघ हवाच आहे, तुम्हाला कोल्हापूरचा दिला तर आम्हाला सांगलीचा द्या असं शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं मत आहे। त्यामुळं काँग्रेसला खरोखरच अस्तित्वासाठी प्रचंड झगडावं लागत आहे असंच आज चित्र आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।